राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या जनसुरक्षा विधेयकाला सध्या महाविकास आघाडीकडून विरोध होतोय। मात्र याच विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खासदार भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात जमलेले आहेत। आपण बघू शकता की हे सगळे भाजपचे कार्यकर्ते जे या क्रांती चौकामध्ये जमलेले आहेत आणि जनसुरक्षा विधेयकाला पाठिंबा देत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रप्रेमी कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी सगळे एकत्रितरित्या जमलेले आहेत आणि त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे। आपल्यासोबत स्वतः भागवत कराड आहेत। डॉक्टर साहेब, काय सांगाल तुम्ही जनसुरक्षा विधेयकाला पाठिंबा देत आहे? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारत सरकार असेल, राज्य सरकार कुठलंही असेल, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे आणि आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे चाललं पाहिजे आणि देशाच्या घटनेला समोर ठेवून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जनसुरक्षा कायदा आणला आणि तो कायदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये मंजूर झाला, कायद्यामध्ये रूपांतर झालं। पण महाविकास आघाडी त्याला विरोध करते आणि हे विरोध करत असताना त्या कायद्यामध्ये स्पष्ट दिलं आहे की बाबासाहेबांच्या घटनेंनी लिहिलेली घटनेचा आदर करून आपलं सरकार चाललं पाहिजे। पण काही संघटना, आपल्या संविधान विरोधी संघटना एकत्र येऊन या कायद्याला विरोध करतायत आणि विशेषतः समाजामध्ये तेढ निर्माण करणं, जातीभेद करणं आणि त्याहीपेक्षा अशांतता निर्माण करणं असा हा प्रकार आहे। त्याला विरोध म्हणून हा जनसुरक्षा कायदा आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथं आहोत। आपल्या सर्वांना माहीत आहे, नक्षलवाद्याच्या माध्यमातून शेकडो लोकांचे प्राण गेले, जवानांचे प्राण गेले। तो नक्षलाईट मोमेंटसुद्धा आपल्याला खत्म करायची आहे। आपल्या देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांनी जाहीर केलेलं आहे की मार्च 26पर्यंत या देशामध्ये नक्षलवाद राहणार नाही। म्हणून हा जनसुरक्षा कायदा जे आमचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मंजूर झाला, त्याला सपोर्ट करणारा कायदा आहे आणि त्याच्या समर्थनामध्ये आज शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक, भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। मी सर्वांच्या वतीनं आम्ही जनसुरक्षा कायद्याला सपोर्ट करतो आणि या नक्षलाईट मोमेंट वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचा आम्ही धिक्कार करतो। कुठल्याही परिस्थितीमध्ये या भारत मातेला आम्ही सुरक्षित ठेवू, या भारत मातेमध्ये शांतता ठेवू, अराजकता आम्ही निर्माण होऊ देणार नाही, हे आमचं ध्येय आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, काल भारत पाकिस्तानची मॅच झाली। भारताने पाकिस्तानचा पराभव केला। पराभव केल्यानंतर राष्ट्राभिमान म्हणून त्यांनी तिथल्या क्रिकेट यांच्यासोबत हस्तांदोलनसुद्धा करायचं टाळलेलं आहे आणि तो विजय सैन्याला समर्पित केला आहे। मी सर्व आपले क्रिकेटप्रेमी आणि विशेषतः खेळाडू ज्यांनी अत्यंत चांगलं प्रदर्शन केलं, 7 विकेट राखून आपण जिंकलो, तर त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हे देशासाठी खेळले। भारताची मान क्रिकेट क्षेत्रामध्ये अत्यंत उंचावलेली आहे आणि त्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूशी हातचा आंदोलनसुद्धा केलेलं नाही आणि त्यांनी हे विजय समर्पित आपल्या सैनिकांना केलं आहे, ऑपरेशन शेंदूरला समर्पित केलं आहे। म्हणून क्रिकेटांचं प्लेयरचं मी अभिनंदन करतो। तुम्ही अभिनंदन करताय, मात्र संजय राऊत म्हणतायत 26 महिलांचं कुंकू पुसलं आणि त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळता, लाज वाटत नाही का? 26 महिलांचं जे क्रिकेट पुसलं त्यासाठी ऑपरेशन शेंदूरच्या माध्यमातून संपूर्ण आतंकवादी आपल्या सैन्याने नष्ट केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे एअर बेस जो होता तो पण नष्ट केलेला आहे। म्हणजे ठोस्यापेक्षा, म्हणजे जसं प्रधानमंत्री म्हणाले होते गोळी का जवाब हम गोला से देंगे, त्याहीपेक्षा मोठा जवाब आपण दिलेला आहे। म्हणून त्याचं उत्तर आम्ही दिलेलं आहे आणि कधीही भारत असा शांत राहणारा भारत नाही, हा नया भारत आहे, नवीन भारत आहे आणि त्या शक्तीच्या विरुद्ध, आतंकवादाच्या विरुद्ध लढणारा भारत आहे। म्हणून त्याचं उत्तर आम्ही दिलेलं आहे। पण संजय राऊत म्हणतात कालची मॅच ही फिक्सिंग होती, हे चुकीचं म्हणणं आहे। संजय राऊत त्यांच्या जिभेला हाड नाही आपण मराठीमध्ये म्हणतो ना, ते काही बोलू शकतात, काही टीका करू शकतात आणि आताही भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वांना माहीत आहे संजय राऊतांच्या बोलण्याकडे विशेष कोणी लक्ष देत नाही। लक्ष्मण हाकेंनी काल एक वक्तव्य केलं त्यांच्या भाषणामध्ये, ज्याचा सगळीकडे निषेध होतोय। ते म्हणजे मराठा समाजातल्या 11 मुली आणाव्यात आणि मी ओबीसी मधल्या 11 मुलं आणतो आणि त्यांचं लग्न लावून द्यावं। त्या लक्ष्मण हाकेंनी जे वक्तव्य केलं असेल त्याच्याशी मी सहमत नाही आहे। परत जातीमध्ये कुठलाही तेढ आपल्याला निर्माण करायचा नाही आहे। या महाराष्ट्रामध्ये शांतता पाहिजे, म्हणून कोणीही असं वक्तव्य करू नये या मताचा मी आहे। देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य आहे की एकही बोगस व्यक्ती ओबीसीत समाविष्ट होणार नाही, कुणबी नोंदी नसणाऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार नाही। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना सपोर्ट करतो। अर्थातच कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कायद्यानं आहे ते होईल, जे कायद्यानं नसेल ते होणार नाही, हेच ते बोललेले आहेत।
अशोकराव चव्हाणांचं एक मजेशीर वक्तव्य आलं आहे. ते म्हणतात की माझ्यावर खोटे आरोप झाले म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो, पण काही जण म्हणतात की हे आरोप तर भाजपने केले होते. तर ते कुठले आरोप आहे मला पाहावं लागेल, कारण आता अशोकराव चव्हाणसुद्धा आता भाजपमध्ये आहेत, आमचे नेते आहेत, मग त्यावर काही मी टिप्पणी करणार नाही. महाराष्ट्र राज्याचा राज्यपालाचा जो पदभार आहे तो गुजरातच्या राज्यपालांकडे देण्यात आला आहे. काय वाटतंय? अर्थात तो निर्णय केंद्राचा असतो आणि तो तात्पुरता निर्णय असतो, म्हणून कुणाला पाठवायचं काय नाही हे केंद्र ठरवतं. त्याच्याबद्दल जे कोणी आमचे राज्यपाल असतील त्यांचं मी अभिनंदन करतो. तर होते भाजप खासदार भागवत कराड यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.